Welcome student. Today we learn future perfect tense. पूर्ण भविष्यकाळ क्रिया झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरला जातो. आता या काळाचा उपयोग भविष्यातील ठराविक वेळेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. या काळाची रचना करता प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे वर्ब 3. फॉर एक्झाम्पल, बस सुटली असेल, द बस विल हॅव लेफ्ट. त्याने ही बातमी ऐकली असेल, ही विल हॅव हर्ड दिस न्यूज. माझी परीक्षा 15 मार्चपर्यंत संपलेली असेल, माय एक्झामिनेशन विल हॅव फिनिश बाय द 15th ऑफ मार्च. या महिन्याच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक वाचलेलं असेल, आय विल हॅव रीड दिस बुक बाय द एंड ऑफ धिस मंथ. प्रॅक्टिस सेंटेन्स. त्याने पुढच्या आठवड्याच्या शेवटपर्यंत 1000 रुपयांची बचत केलेली असेल, ही विल हॅव सेव्ड 1000 रुपीज बाय द एंड ऑफ नेक्स्ट वीक. तेव्हापर्यंत मी हे पुस्तक 2दा वाचलेलं असेल, आय विल हॅव रीड धिस बुक ट्वाईस बाय देम. 3. या वर्षाच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक लिहिणं संपवलेलं असेल, आय विल हॅव फिनिश रायटिंग धिस बुक बाय द एंड ऑफ धिस इयर. 4. तो आत्तापर्यंत घरी पोचला असेल, ही विल हॅव रीच होम बाय नाऊ. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.